वरती? कालपासून झाले. कालपासून. येस. आपले कोच कोण आहेत? कोणाकडून लिंक मिळते आहे आपल्याला ही कॉलची? ते मॅडमचं नाव नाही माहिती मला. अच्छा अच्छा. Insta- ओके ओके ओके. वा, सो नाईस. येस येस. गुड गुड गुड. आपल्याला सोशल मीडियावरती सुद्धा आपल्याला ह्या कॉल बद्दल माहिती मिळून जाते. आणि मॅडम, कसं वाटत आहे आपल्याला कालपासून या कॉलवरती आल्यानंतर? छान वाटते. छान वाटतंय. असं- येस येस. काय हेल्थ चॅलेंजेस होते? का वाटतंय आपल्याला की आपण पण हा फिटनेस क्लबचा कॉल जॉईन करायला पाहिजे? का वाटतंय? काय सांगाल? ते आळस आळस येतोय अगदी. त्याच्यामुळे छान वाटतं. येस येस येस. छान छान. आपण काय काम करता? बाय बॅकग्राऊंड आपलं प्रोफेशन काय आहे? मी चालवते. गुड गुड गुड. नक्की मॅडम, आपण कोणत्याही प्रकारचं काम करत असू तरी सुद्धा आपल्याला स्वतःसाठी 1 तास द्यायलाच हवा. कारण हो. आणि हेल्दी आणि हॅपी लाईफ जगायचं असेल तर आपल्याला स्वतःसाठी 1 तास देऊन वर्कआउट करून प्रॉपर आपल्याला, आणि आपण तर मेस चालवत आहात, नक्की खानपान आपल्याला आपल्यासाठी सुद्धा फॉलो करणं गरजेचं असतं. आणि नक्की ते सर्व मार्गदर्शन आपल्याला या कॉलवरती मिळणार आहे. फक्त आपण जोडून राहा. आपल्या कोचशी एकदा मेसेज करून घ्या आणि कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलत राहा. आपल्याला कोचचा पुन्हा मेसेज कॉल आला होता का? बोलणं होतंय का? आलतं. काय नाव आहे? ओके. येस येस येस. कंटिन्यू आपण त्यांच्याशी कनेक्टेड राहायचं. कसलेही डाऊट्स असले तर मनामध्ये ठेवायचे नाहीत. काही असू देत, पण आपण विचारत राहायचं. हेल्थच्या बाबतीत असू देत, महिलांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर काही असेल, कॉल संदर्भात असेल, नक्की आपल्या कोचचा गायडन्स घेत राहा आणि जोडून राहा. मॅडम, आपण वर्कआउट बघत होतात की करत होतात? 2 दिवसात काय केलं? करत होते. मी कॅमेरा बंद केला. गुड गुड. नाही, काय हरकत नाही. आपण पाहिलं असाल 60+ असणारे, एज असणारे सुद्धा काका काकू आपल्या समोर वर्कआउट गाईड करत होते. आपण सुद्धा, आपण तर तरुण आहोत.